पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक म्हण आहे बघा, सत्य पुढे शहाणपण चालत नाही, ही एक म्हण आहे. ती म्हण या 70 वर्षात 75 वर्षात तुम्ही बोलली असेल तर ती फक्त मराठ्यांपुढे शहाणपण चालत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं, मला एक गोष्ट नाही कळाली भाऊ, एवढा द्वेष आपल्या समाजाचा यांना हाई करू. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखीबळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथं एक लय समाजाला मानतो आपण. मराठ्यांनी 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न म्हणजे, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवन या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहता, तुमच्या लेकराचं वाटलं होणार. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढविता, जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूला सगळे टाकते. 4 जून मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचं आहे म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं. समाज हे आपल्यासाठी देव असतात. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाहीये, कोण कोणासाठी नाहीये भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही, आपल्याकडे एकटी पंचायत द्या, पैसे ओले बदली आपल्यात येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का? आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसतात दरवेळेस इतके लोक येतातच अंतराळीत. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं